पूर्वच्या जागेवरून ठाकरे गट आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे। भिवंडी पूर्वची जागा शिवसेना ठाकरे गट लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। भिवंडीमधल्या ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी तसंच आश्वासन सुद्धा दिलंय। भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पार्टीचे रईस शेख हे विद्यमान आमदार आहेत। समाजवादी पार्टी महाविकास आघाडी सोबत आहे, मात्र यावेळी भिवंडी पूर्व इथली जागा शिवसेना ठाकरे गट लढणार आहे, तर पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा भिवंडी पूर्व जागा लढायला आग्रही असल्याचं कळतंय। भिवंडी पूर्व, भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम, मुरबाड, शहापूर या विधानसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवरच्या बैठकीत आढावा घेतलाय। भिवंडी पूर्व हा आमचा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा, आणि तिथं आमचा हक्क आहे का भिवंडी पूर्वमध्ये जे आमचे 2 टर्म जे आमदार झाले रुपेशदादा म्हात्रे साहेब, आणि ते आता भिवंडी लोकसभेचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत, तर त्यांना आम्हाला या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच तिकिटावरती लढवायचं आहे असं साहेबांना सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने एक दिलाने, कोणी याच्यामध्ये कोणी विरोध केलेला नाही की आम्ही कोणी इच्छुकतेमध्ये दाखवलं नाही की बाबा रुपेश म्हात्रेंनाच फक्त तिकीट द्या, अशा पद्धतीने साहेबांनी आम्ही सांगितलं। आणि साहेबांनी पण सांगितलं तुम्ही कामाला लागा, भिवंडी पूर्वची जागा ही आपण लढू। इतर जागेमध्ये साहेबांच्याबरोबर चर्चा झालेली आहे, आणि कुठल्या जागा आपण लढवायच्या कुठल्या नाही लढवायच्या ते साहेबांच्या आहे, पण भिवंडी पूर्व जागा ही आपण 100% लढू। मध्ये सहकारी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबतच या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात। देवेंद्र, भिवंडी पूर्वच्या जागेवरून ठाकरे गट आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे। आणखीन कोणकोणत्या जागा आहेत ज्यावरून अद्याप सुद्धा तिढा या ठिकाणी पाहायला मिळतोय? तृप्ती, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळ्याच राजकीय पक्षांचं बैठक सत्र सुरू असलेलं पाहायला मिळतंय। मग महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, महाविकास आघाडीची आज एकीकडे बैठक सुरू असतानाच मातोश्रीवर देखील एक महत्त्वाची बैठक जी आहे ती ठाकरे गटाची पार पडलेली आहे। गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे मातोश्री, इथे पक्षांतर्गत बैठकांचा सिलसिला सुरू आहे। आज पालघर, भिवंडी आणि कल्याण इथले जे विधानसभा मतदारसंघ आहेत याचा आढावा जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे जे तिथले प्रमुख पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, यांच्या उपस्थितीमध्ये घेतला। खास करून भिवंडी इथले बोलायचं झालं तर भिवंडीतले जे सर्व मतदारसंघ आहेत इथला देखील आढावा घेतलेला आहे। भिवंडी पूर्व ही एकमेव अशी जागा आहे तिथे जे ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत त्यांना ग्रीन सिग्नल दिलेला आहे की ही जागा आपणच लढवणार, अशा पद्धतीचा ग्रीन सिग्नल उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे। भिवंडी पूर्व इथे रईस शेख हे समाजवादी पार्टीचे आमदार विद्यमान आहेत, ते समाजवादी पार्टी महाविकास आघाडी सोबत आहे, मात्र यावेळी या विधानसभेमध्ये ठाकरे गट जी आहे ती जागा लढवणार आहे, तशा पद्धतीचे स्पष्ट संकेत जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहे। दुसरीकडे आपण बघितलं तर काही दिवसांपासून त्याच जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट देखील आग्रही आहे ही जागा लढवण्यासाठी। म्हणजे एकीकडे समाजवादी पार्टी तर दुसरीकडे आता ठाकरे गटाने केलेला दावा, तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी देखील या जागेवरती दावा केलेला आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये ही नेमकी जागा कुणाच्या वाट्याला सुटणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर असं असलं तरी दुसरीकडे आज जी बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना ही जागा आपणच लढवतोय अशा पद्धतीचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत। तृप्ती, निश्चित देवेंद्र, जास्तीत जास्त जागा आपल्याच पदरात पडाव्यात म्हणून दोन्ही पक्ष सुद्धा प्रयत्न करतात। नेमकं यामध्ये कुणाची सरशी होते आणि कुणाला त्या महत्त्वाच्या जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।